तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अनेक भागामध्ये कमरेइतकं पाणी साचलेलं आहे। सिंहगड रोड त्याचबरोबर इतरही भागामध्ये पाणी साचलंय आणि पुणे जिल्ह्यातील आता सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलाय। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। धंगेकरजी, आपलं स्वागत। आपण पाहतोय पुण्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। सिंहगड रोड परिसर असेल त्याचबरोबर इतरही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। कमरे इतक्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। हॅलो हॅलो पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। धंगेकरजी, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत। पुण्यामध्ये नागरिकांना कमरे इतक्या पाण्यातून वाट काढावी लागते। सिंहगड रोड परिसरामध्ये अत्यंत विदारक अशी स्थिती सध्या पाहायला मिळते। पुणे शहरामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रशासनाची तयारी नाहीये। याच्यामध्ये कुठली यंत्रणा आता लोकांपर्यंत पोहोचत नाहीये। हे महानगरपालिकेचं अपयश आहे। मी विधानसभेमध्ये मागच्या आठवड्यामध्येच हा प्रश्न विचारला की पुण्यामध्ये असणारे नाले आणि या ठिकाणी गाळ काढलेला नाही, कुठलीही यंत्रणा सज्ज नाहीये आणि आज त्याच्यामुळे पुणेकरांना एवढे हाल सोसावे लागतात। पाऊस काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडतोय आणि याची कुठली प्रशासनाची तयारी नाहीये। प्रशासन झोपलेलं आहे। याच्यामध्ये काही लोकांना काल शिवाजीनगरमध्ये रात्री दोन मुलं आग बसून वारलेली 22 वर्षाची। म्हणजे याचाच अर्थ की कुठलीच यंत्रणा या पावसासाठी सज्ज नाही। नागरिकांपर्यंत अडचणीत नागरिक आले तर त्यांना कुठली यंत्रणा जवळ जाऊन त्यांना मदत करणं असं वाटत नाही। मात्र धंगेकरजी, खडकवासल्यामधून जो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे अचानक पाणी वाढलंय। नागरिकांना देखील याची अंदाज नव्हता, याची खबरबात नव्हती। मात्र अचानकपणे पाणी वाढल्यामुळे आता कमरे इतकं पाणी या परिसरामध्ये साचलंय। नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसलंय। साहित्याचं, अन्नधान्याचं मोठं नुकसान झालंय। याला जबाबदारी सगळी प्रशासनाची। मी पहिलेच म्हणलो की प्रशासनाने नागरिकांपर्यंत सगळी माहिती पोहोचवली पाहिजे। हे माहिती पोहोचवत असताना पूर्वी आमच्याकडं याच्या स्पीकरवरनं लोकांना, नदीकाठच्या लोकांना तशी माहिती देत होते, पण आता देतात ती कितपत लोकांना माहिती झाली माहित नाही। पण अचानक पाऊस वाढला तर ही यंत्रणा महानगरपालिकेने तयारीत ठेवल्या पाहिजे नव्हती, पण कुठली यंत्रणा त्या पद्धतीची आता कार्यरत नाहीये। नक्कीच धंगेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। तर रवींद्र धंगेकर यांनी महापालिकेवर अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे। महापालिका यंत्रणेकडून कुठलीही सावधगिरी या ठिकाणी बाळगलेली नाही, नदी नाल्यांची साफसफाई करण्यात आली नव्हती असा आरोप धंगेकरांनी केला आहे।